जितके दुःख माता रमाईनं सोसले त्या इतकेच दुःख बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सोसले। म्हणून एका सभेत बाबासाहेबांनी बहुजन समाजाला एक मंत्र दिला, तो म्हणजे शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा। याच मंत्राचा धागा धरून वामनदादा क्षयरोग झालेला असतानाही 2 वर्ष अंथरुणावर पडून गीत लिहित असताना क्षयरोगाच्या आगीत होरपळत होते। दादाचं दुःख समाज विसरला म्हणून महाकवी वामनदादा म्हणतात, बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार। बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। तुझ्या पोटाच्या गव्हाण्यासाठी, तुझ्या पोटाच्या गव्हाण्यासाठी आणि बाळाच्या शिक्षणासाठी, आणि बाळाच्या शिक्षणासाठी आज करशील तू रोजगार, आज करशील तू रोजगार। बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। एका मुलाच्या शिक्षणामुळं, एका मुलाच्या शिक्षणामुळं सार उद्धरून जाईल कुळ, सार उद्धरून जाईल कुळ। सुखी होईल सार घरदार, सुखी होईल सार घरदार। बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। देता संदेश दलित जनाला, देता संदेश दलित जनाला, यावा मनला क्षयरोग झाला, यावा मनला क्षयरोग झाला। तरी सांगेन मी तेच वार वार, तरी सांगेन मी तेच वार वार। बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार। बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार।